इकडे बघा, इकडे बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो दाबोशाला फिरायला. तुम्ही बघू शकता आज रविवारी किती गर्दी असते या दाबोशाला. हा जो स्मॉल वॉटरफॉल आहे मित्रांनो, हा सुंदर धबधबा बघण्यासाठी खूप लोक लांबून लांबून आलेले आहेत आज. आणि भरपूर या स्पॉटवरती गर्दी आहे मित्रांनो आज. आणि आम्ही पण आज इथं आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता हा जो सुंदर नजारा आहे धबधब्याचा, हा अप्रतिम आहे मित्रांनो. हा बघा किती जबरदस्त आहे मित्रांनो. खाली आम्हाला उतरायचं होतं याच्यामध्ये, पण इथे एंट्री बंद करून टाकलं आहे. म्हणून आम्ही हा जो धबधबा आहे हा वरूनच बघतो सध्या. तर आज आम्ही भरपूर जण फिरायला आलो सोबत. आमच्यासोबत खूप जण आहेत. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे सगळे आमचेच गँगीतले सगळे माणसं आहेत. तर आता आम्ही सध्या इकडे थोडंसं कोल्ड्रिंक्स पितो आणि थोडासा इथला नजारा बघणार याच्यानंतर. आणि याच्यानंतर पण मित्रांनो आम्ही दुसरीकडे जाणार आहोत, कारण की आज पूर्ण दिवस आम्ही फिरणारच आहोत. स्पेशली मित्रांनो आम्ही आज फिरायला आलो जव्हार लोकेशनमध्ये. ठीक आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो आम्ही भरपूर असे लोकेशन दाखवू आज जव्हारचे, जे जव्हारमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर आत्ता सध्या आम्ही ना इथं कोल्ड्रिंक्स पितो आहे. कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर जाऊन दाखवणार आहोत तुम्हाला हा जो धबधबा आहे. तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का, इथं आल्यानंतर पूर्ण एंट्री बंद करून टाकलं आहे. आणि वरतून जो पूल बांधला मित्रांनो, तो पण पूर्ण बंद करून टाकला या लोकांनी. आणि बघण्याचा जो चान्स आहे ना तो सगळा किरकिरा करून टाकला आहे. म्हणजे सगळ्या एंट्री बंद करून टाकल्या आहेत. फक्त लांबूनच बघण्यासाठी त्या लोकांनी आम्हाला सांगितलं. आणि कुणालाही खाली एंट्री दिलेली नाही आज. मित्रांनो सध्या तर आता एंट्री बंद करून टाकले, म्हणून तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो आहे. जवळ तर जाऊ शकत नाही आपण, पण झूम करून तुम्हाला दाखवतो आहे. हा जो धबधबा आहे, हा वॉटरफॉल आहे, हा किती सुंदर आहे. आणि आत्ता सध्या आम्ही एवढे लांब आहोत या धबधब्यापासून की सांगू नका. कारण की याच्यामध्ये पण खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि ती पायऱ्या उतरून जावं लागतं. पण सध्या आम्ही थोडा टेकडीवर आहोत, तिथून तुम्हाला दाखवतो आहे. आणि लांबून पण किती सुंदर दिसतो, तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये. हा बघा मित्रांनो, सगळीकडे हिरवंगार झालं आणि मध्येच हे जे पाणी आहे ना ओहळाचं, ते खाली पडते. म्हणजे एकदम सुंदर हा जो नजारा आहे, हा खूपच सुंदर नजारा आहे, जो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण तुम्ही एक इमॅजिन करा, आम्ही जर खाली गेलो असतो आणि तुम्हाला जर तिथून हा व्हिडिओच्या माध्यमातून जर धबधबा दाखवला असता, तो किती सुंदर झाला असता. आणि मित्रांनो तुम्हाला हा जो धबधबा दिसतो आहे ना, हा व्हिडिओमध्ये खूपच लहान दिसतो आहे, पण तसं नाही मित्रांनो. हा धबधबा जो आहे ना, हा जव्हार लोकेशनमधला खूपच मोठा धबधबा आहे. कारण की मित्रांनो आम्ही सध्या ना या धबधब्यापासून खूपच लांब आहोत, म्हणून तुम्हाला हा व्हिडिओमध्ये छोटासा दिसतो. पण रियालिटीमध्ये मित्रांनो हा खूपच मोठा आहे. आणि त्यामुळे मित्रांनो याच्या खाली मित्रांनो अजून एंट्री बंद केली, कारण मित्रांनो भरपूर पाणी आहे. आणि मागे थोडंसं मॅटर झालं होते, म्हणून आता सध्या ना रविवारी स्पेशली मित्रांनो, म्हणजे सॅटर्डे आणि संडेला हा धबधबा बंद ठेवतात. म्हणजे एंट्री बंद असते, पण बाहेरून लोकांना बघण्यासाठी रस्ता ओपन असतो. पण खाली उतरून देत नाही लोक, म्हणजे जे सिक्युरिटीवाले असतात ना ते लोक उतरून देत नाही. तर जसं तुम्ही बघताय तसं नाही आहे, खूपच मोठा हा धबधबा आहे. तुम्ही एकदा नक्की इकडे फिरायला या, कारण की हा जो स्पॉट आहे हा खूपच सुंदर आहे. आणि फॅमिलीसोबत फिरायला येईल तर अतिउत्तम आहे, कारण की इथे भरपूर लोक येतात. शनिवारी आणि रविवारी या 2 दिवसामध्ये भरपूर गर्दी असते, म्हणून तुम्ही पण इकडे एकदा व्हिजिट करा. खूपच सुंदर हा नजारा आहे, जो तुम्हाला जव्हार लोकेशनमध्ये पाहायला मिळतो. आणि तुम्हाला अशा गर्दीमध्ये फिरायची सवय नसेल तर तुम्ही सॅटर्डे आणि संडे सोडून या. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो हा धबधबा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी. हेच ठिकाणसुद्धा जव्हारमध्येच आहे मित्रांनो, आणि हे पण खूपच सुंदर लोकेशन आहे जे आज आम्ही इथं आलो आहे. खरं तर मी इथं कधीच नाही आलो होतो, आजच आलो आहे, म्हणून मला पण एवढं माहीत नाही ह्या जागेबद्दल. आणि हे आहे मित्रांनो जव्हारचं सिरपा माळ. आणि मित्रांनो हे जे लोकेशन आहे ना, हे ठिकाण आहे ना, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्थान आहे, ज्याला शिरपा माळ म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो हे जव्हारच्या एरियामध्ये येतं. आणि या ठिकाणाचा एवढा इतिहास मला काही माहिती नाही आहे, पण तरीही तुम्ही इथं येऊ शकता. आणि इथला जो इतिहास आहे तो तुम्हाला इथं आल्यानंतर माहिती पडेल. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही जस्ट इथे फिरायला आलो आहे, आणि हे पण एक ठिकाण मला आवडलेलं आहे, खूपच सुंदर आहे. मित्रांनो हे बघा, या जागेबद्दल इथं थोडंसं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपल्या महाराजांविषयी लिहिलेलं आहे. संध्याकाळी फिरण्यासाठी हे जे लोकेशन आहे ना, हे माझ्या मताने तरी मित्रांनो
खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे. खरं तर मित्रांनो हे महाराजांचं लोकेशन आहे म्हणून इकडे जास्त काय लोकांची गर्दी नसते आणि बघण्यासाठी मित्रांनो आजूबाजूचा जो व्ह्यू आहे ना हा खूपच सुंदर आहे. थोड्या वेळाने तुम्हाला मी तो पण दाखवणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो मला हे सुद्धा लोकेशन आवडलेलं आहे. मी तुम्हाला रिकमेंड करेन की इथे पण तुम्ही नक्की व्हिजिट करा. ठीक आहे मित्रांनो. जव्हारमध्ये हे लोकेशन आहे आणि हे बघा इथून आजूबाजूचा जो परिसर दिसतो हा खूपच सुंदर आहे मित्रांनो. आणि तुम्हाला हे जे पाणी दिसतं ना मित्रांनो हे खडखड डॅमचं पाणी आहे मित्रांनो. हा डॅम पण खूपच मोठा आहे पण सध्या आता आम्हाला तिकडे जायला जमणार नाही. पण मला वाटतं इथून खडखड डॅम जवळ असेल म्हणून एवढं पाणी दिसतं आपल्याला. ठीक आहे मित्रांनो. तर हा स्पॉट खरंच आपलं मन शांत करण्यासाठी उत्तम आहे. तर मित्रांनो हे सुद्धा जव्हारमध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे ते म्हणजे आहे सनसेट पॉईंट. सध्या मित्रांनो आम्ही आता सनसेट पॉईंटवर आलो आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना मित्रांनो हा जबरदस्त आणि अविश्वसनीय आहे मित्रांनो. उंच टेकडीवर उभे राहून आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि मित्रांनो एवढी जोराची हवा लागते ना इथे की सांगूच नका. आणि मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना हा स्पेशली कपल्स लोकांसाठी ना सर्वात चांगलं ठिकाण आहे. तुमच्याकडे जर तुमच्या लाईफमध्ये कोणी पार्टनर असेल तर त्याला इथं नक्की घेऊन या. तिला खूपच हा स्पॉट आवडेल. ठीक आहे मित्रांनो. आणि इकडे जर तुम्ही फॅमिलीसोबत जरी येण्याचं ठरवलं तरी खूप चांगलं आहे. आणि इथं मित्रांनो खेळणी पण आहेत जे तुम्हाला आता दाखवतो. हे बघा मित्रांनो सांगायला गेलं ना तर जव्हार सिटीमध्ये भरपूर असे ठिकाण आहेत जे खूप सुंदर आपल्याला नजारे दाखवतात. फक्त तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फिरण्यासाठी टाईम काढा म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर मित्रांनो हे आहे आमचं आता शेवटचं ठिकाण आणि हे शेवटचं ठिकाण मित्रांनो मला एवढं जबरदस्त आवडलेलं आहे. कारण की पहिले जे 2 लोकेशनवरती तुम्हाला मी नेऊन दाखवलं त्या दोन्ही लोकेशनवरती मला एवढी काही मजा नाही आली. पण आत्ता सध्या मी जे हे लोकेशनवर आहो मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो जव्हारचे एकदम प्रसिद्ध म्हणजे मित्रांनो हनुमान पॉईंट आहे मित्रांनो. इथं हनुमान मंदिर पण आहे आणि हे मित्रांनो इथून जो बॅकग्राऊंड दिसतो ना हा अतिउत्तम आहे मित्रांनो. आणि पहिल्या 2 लोकेशनपेक्षा मला हे लोकेशन खूपच आवडलेलं आहे. मित्रांनो जर तुम्ही फॅमिलीसोबत येण्याचं ठरवलं असेल ना तर मी तुम्हाला सांगतोच मित्रांनो डोळे बंद करून सांगतो मित्रांनो असं कोणीही नसेल ज्याला हे लोकेशन आवडणार नाही. कारण की इथून जो नजारा दिसतो ना मित्रांनो हा 1 नंबरचा अप्रतिम आहे. आणि हे लोकेशन मित्रांनो तुम्हाला जव्हारच्या सिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. इथून जो नजारा आहे हा अप्रतिम आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.